अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। दर्यापूर तालुक्यातील विविध भागांसह रामागड परिसरामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे। महसूल विभाग व कृषी विभागाचा एकही अधिकारी सदर नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी न आल्याने शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत या शेतकऱ्यांनी आता बहिष्कार सुद्धा टाकण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे शासन या शेतकऱ्यांच्या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनविकास न्यूजच्या मुख्य संपादक किरण होले यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या। पाहूया। आपण पाहत असाल की गेल्या 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासांपासून दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आपण दर्यापूर तालुक्यातील रामागड या गावामध्ये आलेलो आहे। आपण पाहत असाल की सध्या आपण शेतामध्ये उभा आहोत। शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेले आहे। हे संपूर्ण कपाशीचे पीक जे आहे हे पाण्याखाली आलेले आहे। या ठिकाणी कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहे। काही शेतकरी आहे, आपण या ठिकाणी त्यांच्या समस्या जाणून घेऊया की पावसामुळे काय नुकसान होऊन राहिलं। दादा काय सांगाल, 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, काय नुकसान झालं? नमस्कार, माझं नाव अक्षय लाजूरकर। आपण बघत आहे की आमचे काका समाधान लाजूरकर यांच्या शेतात आपण आहोत। काल झालेल्या पावसामुळे हे अतोनात नुकसान आमचं झालेलं आहे आणि तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की आम्ही पहिले सुद्धा आवेदन दिलं होतं तहसीलदाराला, त्यानंतर कृषी अधिकाऱ्याला। त्यांनी आमच्या हे म्हणजे अतोनात प्रत्येक वर्षी आमचं नुकसान होत आहे, पण ते निवेदन देऊन सुद्धा आमच्या शेतात कधी आलेले नाही आहे। त्यानंतर हे आज बघता तुम्ही की आमचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे की तहसीलदार, त्यानंतर कृषी अधिकारी, आमदार, खासदार सुद्धा सांगायचं आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची आम्हाला भरपाई आणि शासनामार्फत आम्हाला नुकसान भरपाई, तसंच आमच्या गावात ज्या लांगासाठी आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कोणी अजून उपाययोजना किंवा तहसीलदार किंवा कोणताही अधिकारी आमच्या गावामध्ये आलेला नाही आहे। तर तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं। काय सांगाल आबाजी, 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, काय म्हणजे कोणकोणत्या पिकाचे नुकसान झालंय? मी रामागड इथे रहिवासी आहे आणि रामागड इथे रात्री काल 4 वाजतापासून मुसळधार पाऊस झालेला आहे। रात्री 2 वाजतापासून खूप जोराचा पाऊस झाला, त्यामुळे पिकाचं पराठीच नाही तर सोयाबीन, तूर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। पाणी जास्त झाल्यामुळे पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानाची भरपाई सरकारनं काही ना काही आम्हाला द्यावी आणि याचे नुकसान भरपाई सुद्धा कुठे ना कुठं या कास्तकाराला मिळावी अशी आमची गावकऱ्याची मागणी आहे। काय सांगाल, कशा प्रकारे तुमच्या भागामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे आणि शासनाला काय तुमची मागणी आहे? नाही, शासनाला मागणी म्हटल्यापेक्षा आम्ही आता माझं वय 65 वर्षाचं आहे। माझ्या अगोदरपासून एक प्रॉब्लेम हा चालू आहे, तर शासनाने आजपर्यंत कोणत्या दरबारी कोणी दखल घेतली नाही। आम्ही दरवर्षी जातो, पाऊस आला की तहसील म्हणा, कलेक्टर इथं जातो, निवेदन देतो, परत येतो। आमच्या तोंडाला फक्त तुम्ही जा, आम्ही पंचनामे करतो, हे करतो, पण कोणी शेतात प्रत्यक्षात येत नाही। आता प्रत्यक्षात येऊ ना येऊ, पण त्यांचं एक नेहमी मी एक गावाचा उपसरपंच, या नात्याने मी प्रत्येकाला सांगितलं याच्या पुढे जर असं होत असं तर आमचं पूर्ण गाव या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। मी आजच सांगतो, मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं सर्व लोकांनी ठरवलं, कारण की आम्ही फक्त काय तुमच्या जो फक्त मतं मारापुरतं काय, तुम्हाला आम्ही नेहमी वारंवार सांगतो की बाबा हे आमचे शेतकरी। आज तुम्ही गावाच्या या पश्चिमेचा पूर्वेस जाऊन पहा, तो पूर्वेस बेलापेक्षा आज आमच्या इथं संजय लोणकर म्हणून आहे, त्यांच्या गावात मध्यभागी घर आहे। चला मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आपण पाहत असाल की या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या आपल्या व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकारकडे मांडलेले आहेत। शासनाने या शेतकऱ्यांच्या गंभीर बाबीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। महसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करावे आणि सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या या गंभीर समस्याकडे शासन लक्ष देणार का हे सुद्धा आता पाहणे योग्य ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर।
या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.